श्री स्वामी समर्थ. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे, जो कधीच झिजत नाही, तो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढं कर्म आणि विषरूपी मळ उतरत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा. वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे आणि संतांकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मेल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला जीव, आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा, आनंद लुटा. नामस्मरण केल्याने प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंतांचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते. संकटाला स्मरणाचे महत्त्व इतके आहे की जर तुम्ही स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्थान होईल, भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल, चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल, स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल, झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल, काम करताना नाम घेतले तर ते कर्मशक्ती होईल, घरात नाम घेतले तर घराचे मंदिर होईल. स्वामी नेहमी सांगतात, माशीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. म्हणून नेहमी नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यात कोणता ग्रह, कोणतेही नक्षत्र, कितीही वाईट शक्ती काहीही बिघडू शकणार नाही. त्यामुळे नको तिथे जाऊन डोके आपटण्यापेक्षा स्वामींसमोर डोकं टेका आणि स्वामींची कृपा प्राप्त करा, प्रयत्न करा. स्वामी सर्व ठीक करतील, कारण त्यांचे वचनच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत. यापेक्षा आपले परमभाग्य तर काय. श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा, स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला. कोणत्याही विषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणत्याही विषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ.